या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती पुन्हा किर्लोस्करांच्या बंगल्यावर येतो आणि प्रीतमला विचारू लागतो की प्रीतम सर, तुम्ही मला एअरपोर्टवर जाण्यासाठी तर सांगितलं, पण नेमके कोण पाहुणे येणार आहेत त्यांचं नावच नाही सांगितलं. खरं तर मी तुम्हाला फोनच करणार होतो, पण माझा मोबाईलसुद्धा घरीच राहिला, म्हणून मग मी इकडेच आलो. आणि मारुतीला असं समोर पाहून प्रीतम, आदित्य, पारू आणि प्रिया खूपच घाबरतात. तर अहिल्या प्रीतमला विचारत असते की काय रे प्रीतम, आपले कोणी गेस्ट येणार होते का? आणि त्यावेळी प्रीतम खोटंच सांगतो की हो आई, ऑफिसमध्ये काही गेस्ट येणार होते. आणि मग तो पुन्हा मारुतीला म्हणतो की मारुती मामा पटकन जा तुम्ही. पण त्यावेळी अहिल्या त्याला थांबवते आणि म्हणते की प्रीतम, जर इतकेच इम्पॉर्टंट गेस्ट असतील तर दुसऱ्या कोणाला तरी पाठव, कारण माझं मारुतीकडे महत्त्वाचं काम आहे. आणि मग ती त्या मुलांचे फोटो मारुतीला दाखवत म्हणते की बघ मारुती, मी पारूसाठी काही स्थळांची माहिती मागवली आहे, यातील कोणतं स्थळ तुला पसंत पडतंय ते मला कळव. आणि हे ऐकून मारुतीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तो पारूकडे आणि आदित्यकडे पाहत असतो, तर ते दोघेही खाली मान घालूनच उभे असतात. तर अहिल्या पुन्हा मारुतीला म्हणते की मारुती, काय झालं? अरे तुझीच इच्छा होती ना की मी पारूसाठी एखादं छान स्थळ शोधावं, मग बघ आता मी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवातही केली आहे. आता तुला यातलं जे स्थळ पसंत पडेल ते तू मला सांग. आणि त्यावेळी मारुती म्हणतो की अहिल्या मॅडम, पण त्या दिवशी तर तुम्ही मला म्हणालात ना. तर अहिल्या म्हणते की अरे हो मारुती, त्या दिवशी मी तुला हेच सांगितलं ना की पारू आमच्या मुलीसारखी आहे, तू अजिबात तिच्या लग्नाची काळजी करू नको, आणि म्हणूनच मी तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधणार आहे. आणि हे ऐकून मारुतीला तर धक्काच बसतो. त्याला समजतच नाही की नेमकं काय घडतंय. तो पुन्हा अहिल्याला म्हणतो की तुम्हाला आदित्य बाबांच्या आणि पारूच्या नात्याबद्दल. पण तितक्यात अहिल्या म्हणते की हे बघ, मला त्या दोघांची मैत्री खरंच मनापासून मान्य आहे. त्या दोघांच्या नात्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. आणि मुळात आपली मुलं खूप समजूतदार आहेत, त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. आणि तू अजिबात काळजी करू नको, तू पारूसाठी जे स्थळ पसंत करशील ना त्याची चौकशी मी आदित्यालाच करायला सांगेल. आणि हे ऐकून मग मारुतीच्या हळूहळू सगळा प्रकार लक्षात येतो. तो रागातच त्या आदित्यकडे, प्रीतमकडे पाहत असतो, तर ते सगळेजण खाली मान घालूनच बसलेले असतात. तर अहिल्या मारुतीला विचारते की अरे मारुती, काय झालं? तू ही स्थळं बघतोय ना? पण मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम, माझी तब्येत ठीक नाही आहे. असं वाटतंय की कोणीतरी मला उंचावर नेलं आहे आणि तेथून ढकलून दिलं आहे. असं वाटतंय की कोणीतरी माझ्या पोटात गरम कोळसा टाकला आहे. माझ्या अंगाची ना लाही होते. आणि त्याचं असं बोलणं ऐकून पारू तर खूपच घाबरते. तर मारुती सरळ तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर आदित्य, तो प्रीतम, प्रिया आणि पारूसुद्धा त्याच्या पाठोपाठ जातात. तर अहिल्याला समजतच नाही की याला नेमकं झालं तरी काय. दुसरीकडे परितोष फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मग सगळं काही ठीक होईल. आपण लगेच भेटूयात. आणि मग तो लगेच बाहेर जाण्यासाठी निघतो. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि त्याला विचारते की काय रे परितोष, कुठे चालला? पण परितोष खूपच घाईत असतो. तो दामिनीसोबत नीट बोलतही नाही आणि तिला म्हणतो की आत्या, आपण नंतर बोलूयात, मला खूप महत्त्वाचं काम आहे. आणि मग तोही घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे मारुती त्याच्या घरात येऊन बसलेला असतो. त्यानंतर आदित्यही त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पाठोपाठ तो प्रीतम, प्रिया आणि पारूसुद्धा. आदित्य मारुतीला म्हणत असतो की मामा प्लीज माझं बोलणं ऐकून घ्या. पण मारुती काही ऐकून घेत नाही. तो रागाच्या भरात सरळ त्या आदित्यच्या कानाखाली मारतो. आणि हे पाहून प्रियाला आणि पारूला तर मोठा धक्काच बसतो. त्या दोघी मोठ्याने ओरडतात. तर प्रीतम सरळ मारुतीच्याच अंगावर धावून जातो, पण आदित्य त्याला थांबवतो. पण प्रीतम मोठ्याने ओरडूनच मारुतीला म्हणत असतो की मामा तू काय करतोयस? तुला तरी कळतंय का? तू दादाला का मारलं? तुला माहिती आहे का हे सगळं कोणी प्लॅन केलं होतं? यात दादाची ना काही चूक नाही आहे. पण मारुती त्याच्यावरही मोठ्याने ओरडतो आणि त्याला म्हणतो की चूप बसायचं. आत्तापर्यंत मी तुमचं सगळं ऐकून घेतलं, पण यापुढे नाही. तुम्ही असाल श्रीमंत लोक, असाल आमचे मालक, पण मी ना आता एका मुलीचा बाप आहे. आणि आता मी एका मुलीचा बाप म्हणूनच बोलतोय. आत्तापर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही काय केलं तर माझ्या भावनांसोबत खेळलात. मला कधीच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे तुमच्या दोघांना तर मी माझ्या अंगखांद्यावर खेळवलं आहे. वेळप्रसंगी तुमच्यासाठी माझा जीव धोक्यात टाकला आहे. आपल्यामध्ये एक वेगळंच नातं तयार झालं होतं. अहिल्या मॅडम मला भाऊ मानायच्या आणि मी सुद्धा त्यांना बहीण. पण तुम्ही काय केलं तर सगळ्या गोष्टींची फक्त मस्करी केली.
सगळ्यात तमाशा मांडून ठेवलाय. आणि त्याच वेळी पारूसुद्धा त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की बा अरे तू त्यांचं म्हणणं तरी ऐकून घे. पण मारुती तिच्यावरही ओरडतो आणि म्हणतो की पारू आता तू मध्ये काही बोलू नको. आणि मग त्यानंतर तो आदित्यला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला सुरुवात करतो. पण आदित्य काही उत्तर न देता फक्त नेहमीसारखा रडत असतो. मारुती म्हणत असतो की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्ही माझ्या भावनांसोबत खेळलात. आणि मग तो पारूलाही म्हणतो की तू इथे आल्या दिवसापासून मी तुला सांगतोय की हे मोठे लोक आहेत, आपले मालक आहेत, यांचे पाय कधीच जमिनीला लागत नाही, पण तू माझं ऐकलं नाही. शेवटी तू प्रेमात पडली आणि जे करायला नको होतं तेच तू केलं. मी तुला 1000 वेळा समजावून सांगितलं पण तू नाही ऐकलं माझं. अगं हे मोठे लोक ना फक्त आपल्याला त्यांच्या हातातील खेळणं म्हणून वापरतात आणि एकदा का त्यांचं मन भरलं की मग फेकून देतात. त्यांना आपल्या भावभावनांची काही कदर नाही आहे. पण तरीही पारू म्हणत असते की अरे बा आदित्य सर आणि प्रीतम सर असे नाही आहेत, तू त्यांना समजून घे. त्यामुळे मारुती रागातच तिला विचारतो की या सगळ्या खेळखंडोबामध्ये तू सुद्धा सहभागी होती का. पण त्यावेळी आदित्यच म्हणतो की नाही मामा, पारूला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मारुती त्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की मी माझ्या मुलीसोबत बोलतोय. पण तरीही आदित्य हात जोडतो आणि त्याला म्हणू लागतो की मामा आम्हाला तुम्हाला खरंच फसवायचं नव्हतं, पण तुम्ही सरळ पारूला घेऊन हे घर सोडून निघाला होता. मला कळलं नाही काय करावं ते, आणि म्हणून मला नाईलाजाने हे सगळं करावं लागलं. पण एक गोष्ट खरी आहे की माझं पारूवर खूप प्रेम आहे, मी तिला फसवत नाहीये. आणि मग त्यानंतर प्रियासुद्धा पुढे येते. ती मारुतीला म्हणू लागते की मारुती मामा, मला माहिती आहे तुमच्यासाठी तुमची स्वामीनिष्ठा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीला मारायला देखील मागे पुढे बघितलं नाही. पण तुम्हाला कळतंय का, जर त्या दिवशी पारूला काही झालं असतं तर आमचे आदित्यदादा कसे जगले असते आणि तुम्हीसुद्धा सुखाने जगू शकला असता का. आणि मुळात पारू आणि आदित्यदादा समंजस आहेत, ते काय करतायत याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणूनच आपण त्यांना थांबवणारे कोणीही नाही. त्या दोघांचं प्रेम ना खूप पवित्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा हा आडमुठेपणा बाजूला ठेवा. आणि त्या प्रियाचं असं बोलणं ऐकून मारुतीचा पारा अजूनच चढतो. त्याला समजतच नाही नेमकं बोलायचं तरी काय आणि करायचं तरी काय. तो वैतागून म्हणत असतो की आता आम्ही गरीब आहोत यात माझी चूक आहे का, की माझी पोरगी यांच्या प्रेमात पडली यात माझी चूक आहे. मला खरंच कळत नाही आहे मी नेमकं करायचं तरी काय, कारण एकीकडे माझी पोरगी आहे आणि दुसरीकडे माझी स्वामीनिष्ठा. जर मी माझ्या मुलीची बाजू घ्यायला गेलो तर लोक मला प्रश्न विचारतील की तू खाल्ल्या मिठाला का नाही जागला, आणि जर मी माझी स्वामीनिष्ठा जपायला गेलो तर मी एक नालायक बाप ठरतो. त्यामुळे मी काय करू ना तेच मला समजत नाही आहे. आणि मग शेवटी तो आदित्यला सांगतो की आता यापुढे तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी काहीच बोलणार नाही. आणि तो सरळ घरातून बाहेर पडतो. आदित्य मात्र रडतच त्या प्रीतमला मिठी मारतो, तर पारूसुद्धा आतमध्ये रडत असते. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांत बोलत असतात. श्रीकांत अहिल्याला विचारत असतो की काय गं, काय झालं, तू का काळजीत आहे. आणि मग अहिल्या मागाशी जो काही प्रकार घडलेला असतो त्याबद्दल श्रीकांतला सांगू लागते. ती म्हणत असते की मारुतीला अचानक काय झालं काय माहिती, मला त्याचं वागणं ना खूप खटकलं आहे. आणि त्यावेळी श्रीकांत म्हणतो की अगं तू विचार करतेस तसं काही नसेल, तू अचानक पारूच्या लग्नाचा विषय काढला ना त्यामुळे कदाचित तो नर्वस झाला असेल, बाकी काही नाही. आणि त्यावेळी अहिल्याही म्हणते की ठीक आहे, कदाचित असंच काहीतरी असू शकतं. पण त्याचवेळी दामिनी अगदी धावत पळत त्या ठिकाणी येते. अहिल्या तिला विचारते की काय गं काय झालं, तर दामिनी सांगू लागते की परितोष सकाळपासून गायब आहे. सकाळी तो घरातून बाहेर पडला पण अजूनपर्यंत घरी परतला नाही आहे, आणि मी त्याला फोन करते तर तो फोनसुद्धा घेत नाही आहे. मला त्याची खूप काळजी वाटते. पण अहिल्या म्हणते की अगं काळजी करू नको, या शहरामध्ये त्याच्या ओळखीचे बरेच लोक आहेत, तो त्यांनाच भेटण्यासाठी गेला असेल. त्यामुळे मग दामिनी तिच्या रूममध्ये निघून जाते. दुसरीकडे पारू पुन्हा आदित्यच्या खोलीत येते. त्या ठिकाणी प्रीतमही असतो. पारू रडतच म्हणत असते की जे काही घडते त्यात माझी चूक आहे. तर तो आदित्यही रडत म्हणत असतो की पारू तुझी चूक नाही आहे किंवा माझीही चूक नाही आहे, आपण तर फक्त एकमेकांवर प्रेम केलं, यात आपली काय चूक आहे. आणि त्या दोघांचं बोलणं प्रीतम शांतपणे ऐकत असतो. पारूचं म्हणणं असतं की माझ्यामुळे माझ्या बाला खूप त्रास होतोय, मी एक वाईट मुलगी आहे. पण त्यावेळी प्रीतम म्हणतो की मला ना असं काहीच वाटत नाही आहे. खरं तर या सगळ्यात ना फक्त आणि फक्त मारुती मामाची चूक आहे. त्याने जर असा आडमुठेपणा केला नसताना तर आपल्याला इतका त्रास झालाच नसता. आणि मग तो असंही म्हणतो की अगं पारू, त्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्याने तुझी अजिबात पर्वा केलेली नाही आहे, मग तू तरी त्याची पर्वा
कशासाठी करते. आणि हे ऐकून पारू खूप चिडते आणि प्रीतमला म्हणू लागते की तो माझा बा आहे आणि जर तुम्ही पुन्हा असं काही बोललात ना तर मी ते ऐकून घेणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की ठीक आहे, मी माफी मागतो. पण एक गोष्ट तुम्ही दोघेसुद्धा लक्षात घ्या, जर मारुती मामा असाच आडमुठेपणा करत राहिला ना तर मग काहीच होऊ शकत नाही आणि मग तो तेथून निघून जातो. आदित्य आणि पारू मात्र नेहमीसारखे रडतच असतात. तर दुसरीकडे मारुतीला सतत आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि त्याला त्याची जी फसवणूक झालेली असते ती सहनच होत नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.